मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय येथे होणारी शिपाई या पदाची जी परीक्षा आहे त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत आणि हे सर्व प्रश्न इतिहासावरील आधारित प्रश्न आहेत आणि या व्हिडिओमध्ये टोटल 100 MCQ आपण पाहणार आहोत, जे की तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत IMP ठरतील. तर पहा, या ठिकाणी पहिला प्रश्न, आधुनिक भारताच्या इतिहासाची भौतिक साधने कोणती आहेत? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर कोणाच्या क्रांतिकार्याची माहिती मिळते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सावरकर. त्यानंतर पुढचा प्रश्न, मूकनायक हे नियतकालीन कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढील प्रश्न, कॉन्स्टँटिनोपल हे शहर तुर्कांनी कोणत्या वर्षी जिंकले? तर मित्रांनो, हे शहर 1453 साली जिंकले. पुढचा प्रश्न, वास्को द गामा हा खलाशी कोणत्या देशाचा होता? तर मित्रांनो, वास्को द गामा हा खलाशी पोर्तुगाल हा देशाचा होता. पुढील प्रश्न, भारताकडे येणारा जलमार्ग शोधण्यासाठी निघालेला बार्थोलिम्यू डायस कोणत्या टोकापर्यंत पोहोचला? तर केप ऑफ गुड होप पर्यंत. प्लासीची लढाई कोणत्या साली झाली? तर मित्रांनो, प्लासीची लढाई ही 1757 मध्ये झालेली आहे. तर असे ऑथेंटिक प्रश्न आहेत की जे रिपीट होत असतात. पुढील प्रश्न, प्लासीच्या लढाईत कोणाचा पराभव झाला? तर मित्रांनो, प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजांचा पराभव झाला. पुढील प्रश्न, भारतात दुहेरी शासन व्यवस्था कोणी सुरू केली? तर भारतामध्ये दुहेरी शासन व्यवस्था रॉबर्ट क्लाइव्ह यांनी सुरू केली. बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर बक्सारची लढाई ही 1764 मध्ये झाली. हैदर अली हा कोटला शासक होता? तर मित्रांनो, हैदर अली हा शासक म्हैसूरचा होता. पुढील प्रश्न, टिपू सुलतानचा मृत्यू कोणत्या युद्धात झाला? तर टिपू सुलतानचा मृत्यू चौथ्या युद्धामध्ये, इंग्रज म्हैसूर युद्ध यामध्ये झाला. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर मित्रांनो, तैनाती फौजेची पद्धत ही लॉर्ड वेलस्ली यांनी सुरू केली. 1818 मध्ये पेशव्याचा इंग्रजांनी पराभव केला. तर 1818 मध्ये दुसरा बाजीराव या पेशव्यांचा पराभव केला. आशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणी केली? तर याची स्थापना विलियम जोन्स यांनी केली. भारतात इंग्रज शिक्षणाची शिफारस कोणी केली? तर मित्रांनो, भारतात इंग्रजी शिक्षणाची शिफारस ही लॉर्ड मेकॉले यांनी केली. सती प्रथा बंद करण्याचा कायदा 1829 मध्ये कोणी आणला? तर 1829 मध्ये लॉर्ड विलियम बेटिंग यांनी आणला. बेटिंग म्हणजेच बेटी बचाव. पुढे, विधवा विवाहाला मान्यता देणारा 1856 मध्ये कोणता कायदा आहे? म्हणजेच विधवा विवाहाला मान्यता देणारा कायदा 1856 मध्ये कोणी केला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. पुढील प्रश्न, भारतातील पहिली रेल्वे कोणत्या दोन शहरादरम्यान धावली? तर भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे 2 शहरादरम्यान धावली. रयतवारी पद्धत प्रामुख्याने कोणत्या भागामध्ये सुरू झाली? तर प्रामुख्याने मुंबई आणि मद्रास या भागामध्ये सुरू झाली. 1857च्या उठावाचे तात्कालिक कारण काय होते? तर या उठावाचे कारण होते चरबी लावलेली काळतुसे. पुढील प्रश्न, मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या? तर बराकपूर या छावणीमध्ये. पुढील प्रश्न, 1857च्या उठावाचे नेतृत्व करण्यासाठी दिल्लीचा सम्राट म्हणून कोणाची घोषणा केली? तर बहादूर शाह जफर. त्यानंतर पुढील प्रश्न, मी माझी झाशी देणार नाही असे कोणी ठणकावून सांगितले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राणी लक्ष्मीबाई. कानपूर येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर कानपूर येथील उठावाचे नेतृत्व नानासाहेब पेशवे, तात्या टोपे दोन्हींनी केले, म्हणून वरीलपैकी दोन्ही. पुढचा प्रश्न, 1857चा उठाव दडपण्यासाठी कोणत्या इंग्रज सेनापतीने महत्त्वाची भूमिका बजावली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो नेल कॅम्पेल वरील सर्व. त्यानंतर पुढील प्रश्न, उठावानंतर भारताचा कारभार पाहण्यासाठी कोणते पद निर्माण करण्यात आले? तर व्हाईसरॉय व भारत मंत्री हे 2 पद निर्माण करण्यात आले. पुढील प्रश्न, 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणते धोरण स्वीकारले
गेले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संस्थाने खालसा बंद करणे, धार्मिक ढवळाढवळ न करणे, भारतीयांना नोकऱ्या संधी, वरील सर्व. ऑप्शन नंबर 4 डी. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? काही प्रश्न तुम्हाला सांगितले रिपीटेड आहेत, एक्झामला रिपीट ॲज इट इज येत असतात, त्याच्यामुळं MCQ तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. शिपाई पदाचे पोस्ट काढणं असे काही कठीण काम म्हणजे 28 ते 29 गुण घेणं असं काही कठीण काम नाही, कारण मागच्या पूर्ण 2018 पासून बऱ्याच विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क आहे 30 पैकी 30. त्यांनी कसे घेतले असतील तर अशाच प्रकारचे MCQचा जास्तीत जास्त सराव, टेस्ट सोडवणे, अभ्यास करणे, टेस्ट सोडवणे ह्या दोनच गोष्टी. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ऑथेंटिक कंटेंट्स वाचणे. एक्झाम ओरिएंटेड मोठं कंटेंट्स वाचून आपल्याला जास्त मार्क घेता येत नाही, परंतु एक्झाम ओरिएंटेड आवश्यक कंटेंट वाचून घेता येते, कारण त्यांनी सिलेबस ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे. आणि जर तुम्हाला यावर्षी 100% पोस्ट जर काढायची असेल तर मित्रांनो आपण खास तुमच्यासाठी प्रीमियम नोट्स आणि प्रीमियम क्वेश्चन सेट शिपाई प्लस क्लर्क या पदासाठी तयार केलेले आहेत. यामध्ये स्पेशल शिपाई या पदासाठी कॉम्बो पॅक आहे आणि स्पेशल लिपिक या पदासाठी कॉम्बो पॅक आहे. तर हे दोन्ही पॅक घ्या आणि चांगल्या पद्धतीनं तयारी करा. आणि जे आपले व्हिडिओ यूट्यूब चॅनल्सवर आपण टाकत असतो ते देखील ऑथेंटिक व्हिडिओ आहेत. हा व्हिडिओ पाहत असताना तुमच्या लक्षात आले असेल प्रश्नाची क्वालिटी काय आहे, आणि मागचे जे काही प्रश्न पत्रिका जर तुमच्याजवळ असतील त्याचं जर तुम्ही ॲनालिसिस करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की ह्या प्रश्नामध्ये आणि ह्या प्रश्नामध्ये साम्य आढळून येत आहे. तर अशाच प्रकारचे ऑथेंटिक प्रश्न आपण या ठिकाणी अपलोड्स करत असतो, त्याच्यामुळे चॅनलला देखील सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि जे आपलं स्टडी मटेरियल्स आहे मित्रांनो एक वेळेस नक्की घेऊन त्याचा अभ्यास तुम्ही करा, जेणेकरून जेव्हा ही परीक्षा होईल तेव्हा तुमचं मॅसेज मला या ठिकाणी येईल की खरंच तुमचं जे स्टडी मटेरियल्स कंटेंट्स होतं आमच्या उपयोगी आलेलं आहे आणि आम्हाला चांगले मार्क्स मिळालेले आहेत. त्याच्यामुळं एक वेळेस तुम्ही ते कंटेंट घ्या आणि तयारी सुरू करा. पुढचा प्रश्न पहा, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजा राम मोहन रॉय. पुढील प्रश्न, वेदांकडे परत चला असा संदेश कोणी दिला? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिला. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर रामकृष्ण मिशनची स्थापना सुद्धा स्वामी विवेकानंद यांनीच केली. पुढील प्रश्न, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर मित्रांनो स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिला. ज्या व्यक्तींनी याच्या अगोदर एक्झाम दिलेली आहे त्यांच्या लक्षात आलेले आहे की त्या एक्झाममधले बरेच प्रश्न आपल्या ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये रिपीट्स होत आहेत. पुढील प्रश्न, भारतीय राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन कोठे झाले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मुंबई या ठिकाणी झाले. पुढील प्रश्न, राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण? तर राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी. त्यानंतर पुढील प्रश्न, मवाळ गटाचे नेते खालीलपैकी कोण? आता 4 नेते दिलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे यांचं गट हे वेगवेगळ्या प्रकारचे जहाल गट, मवाळ गट अशा पद्धतीने होते आणि प्रत्येक नेते त्या गटामध्ये होते. तर यापैकी एक नेता आपल्याला काय करायचं योग्य निवडायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल मवाळ गटाचे नेते नामदार गोखले हे होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क ही घोषणा कोणी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक. पुढील प्रश्न, बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने केली? तर मित्रांनो बंगालची फाळणी ही लॉर्ड कर्झन यांनी केली. बंगालची फाळणी कोणत्या वर्षी रद्द झाली? ठीक आहे, बंगालची फाळणी झाली परंतु त्याच्या पाठीमागच लागलीच ती रद्दसुद्धा झालेली आहे. त्याचं वर्ष आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1911. लाल बाल पाल मधील पाल म्हणजे कोण? आता या ठिकाणी 3 मित्र आहेत लाल बाल पाल, तर त्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं पाल म्हणजे कोण आहे सांगायचं, योग्य ऑप्शन या ठिकाणी निवडायचं आहे. तर याचं उत्तर आहे बिपिनचंद्र पाल. त्यानंतर पुढील प्रश्न, होम रूल चळवळ भारतात कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी, लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट या दोघांनी मिळून होम रूल चळवळ या ठिकाणी सुरू केली होती. 1916चा लखनौ करार कोणामध्ये करण्यात आला किंवा झाला? तर या प्रश्नाचं सुद्धा योग्य उत्तर आहे बी आणि सी दोन्ही, म्हणजेच राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग आणि मवाळ व जहाल अशा पद्धतीनं दोन्ही. त्यानंतर पुढील प्रश्न, महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह कोठे केला? पहिला सत्याग्रह ज्यावेळेस ते इंग्लंडहून आले त्यावेळेस त्यांनी पहिला सत्याग्रह केला, तर कोठे केला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला सापडते चंपारण्य या ठिकाणी. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अमृतसर या ठिकाणी. जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश देणारा अधिकारी कोण? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जनरल डायर. जालियनवाला बाग घटनेच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर.
असहकार चळवळ केव्हा सुरू झाली? तर असहकार चळवळ ही 1920 मध्ये सुरू झाली. कोणत्या घटनेमुळे गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चौराचौरी घटना झाली होती आणि त्यामध्ये बऱ्याच लोकांचं मृत्यू झालेला असल्यामुळे महात्मा गांधीजींनी ती असहकार चळवळ चालू तर केली पण लागलीच काय केली स्थगित पण करावी लागली. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास या दोघांनी काय केलेले त्या ठिकाणी स्वराज्य पक्षाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न सायमन कमिशन भारतात कोणत्या वर्षी आले? तर सायमन कमिशन हे भारतामध्ये 1928 मध्ये आले. सायमन गो बॅकच्या घोषणा का देण्यात आल्या? तर याचं एक कारण होतं ते कारण म्हणजे आहे त्यात एकही भारतीय सदस्य नव्हता त्याच्यामुळं त्या घोषणा त्यावेळेस देण्यात आल्या. पूर्ण स्वराज्याची मागणी राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनामध्ये केली होती? तर लाहोर 1929 च्या अधिवेशनामध्ये. दांडी यात्रा कशासाठी काढली होती? खास त्याचा उद्देश काय होता? तर मीठ सत्याग्रह याच्यामुळे दांडी यात्रा ती काढण्यात आलेली होती. गांधी आयर्विन करार कोणत्या वर्षी झाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर 30. त्यानंतर पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गांधीजी यांच्यामध्ये कोणता करार झाला? अत्यंत IMP प्रश्न आहेत. पुणे करार झाला. त्यानंतर पुढील प्रश्न चले जाव ठराव कोठे मंजूर झाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई गवालिया टँक मैदान या ठिकाणी. 1942च्या चळवळीत प्रति सरकारची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अच्युतराव पटवर्धन. पुढील प्रश्न आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आता यामध्ये पहा दोन कन्फ्युजन प्रश्न हमखास एक्झामला येतच असतो. ज्याने एक्झाम दिली असेल त्याला माहित आहे हा प्रश्न थोडासा कन्फ्युजन आहे. आझाद हिंद सेना सुभाषचंद्र बोस आणि रासबिहारी बोस या दोघांमध्ये कन्फ्युजन असतात की विद्यार्थी मित्र यामध्ये दोन्ही ऑप्शनसाठी कोणतं ऑप्शन निवडावं यामध्ये थोडंसं कन्फ्युज होतात. त्याच्यामुळे हे प्रश्नाचे उत्तर माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रासबिहारी बोस. चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली? तर सुभाषचंद्र बोस यांनी दिली. पुढील प्रश्न डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित नेहरूंनी कोणत्या तुरुंगामध्ये लिहिला? तर डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ नेहरूंनी अहमदनगर या तुरुंगामध्ये लिहिला. भारताला स्वतंत्र मिळाले तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? तर क्लेमेंट्स ॲटली. भारताची फाळणी कोणत्या योजनेनुसार झाली? तर भारताची फाळणी ही माउंटबॅटन योजनेनुसार झाली. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? तर मित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन. पुढील प्रश्न संस्थाने विलिनीकरणाचे कार्य कोणी केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व कोणी केले? तर याचे नेतृत्व बाबासाहेब परांजपे PV नरसिंहराव स्वामी रामानंद तीर्थ या सर्वांनीच केलेला आहे. पुढील प्रश्न मराठवाडा मुक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 17 सप्टेंबरला साजरा करण्यात येतो. गोवा मुक्ती आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? तर गोवा मुक्ती आंदोलनाचे नेतृत्व डॉक्टर TB कुन्हा, डॉक्टर राम मनोहर लोहिया, नानासाहेब गोरे वरील सर्वांनीच केलेला आहे. पुढील प्रश्न संयुक्त महाराष्ट्र चळवळीची स्थापना कोठे झाली? तर मित्रांनो या संयुक्त महाराष्ट्र चळवळीची स्थापना ही बेळगाव या ठिकाणी झालेली. 105 हुतात्मे कोणत्या चळवळीशी संबंधित आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1 मे 1960. पुढील प्रश्न भारताचे संविधान तयार करण्यासाठी किती काळ लागला? अत्यंत IMP प्रश्न. तर भारताचे संविधान तयार करण्यासाठी आपण पाहू शकता की या ठिकाणी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागलेले होते. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढील प्रश्न शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिला? तर 100% डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. पुढील प्रश्न असहकार म्हणजे काय? याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर इंग्रज शासनाला सहकार्य न करणे म्हणजेच असहकार होय. खान अब्दुल गफ्फार खान यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मित्रांनो खान अब्दुल गफ्फार खान यांना सरहद गांधी म्हणून ओळखले जाते.
खुदाई खिदमतगार ही संस्था कोणी स्थापन केली? तर ही संस्था सुद्धा खान अब्दुल गफ्फार खान यांनी स्थापन केली. करो या मरो हा मंत्र गांधीजींनी कोणत्या चळवळीमध्ये दिला? तर चले जाओ जी चळवळ होती त्यामध्ये त्यांनी हा मंत्र दिला. अभिनव भारत ही गुप्त संघटना कोणी स्थापन केली? तर अभिनव भारत ही गुप्त संघटना विदा सावरकर यांनी स्थापन केली. तर हे प्रश्नांची क्वालिटी तुम्हाला कशी वाटत आहे? पुढे अजून सुद्धा आता जेवढा काही वेळ राहिलेला आहे त्या वेळेमध्ये अशाच प्रकारचे आपल्याला प्रश्न घ्यावे का आम्ही? तर त्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि तुम्हाला या प्रश्नाचा फायदा होतो का ते देखील नक्की कमेंट्समध्ये सांगा. पुढील प्रश्न पाहूया. सँडर्स या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या कोणी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भगतसिंग आणि राजगुरू यांनी केली. इंडिया हाऊसची स्थापना लंडनमध्ये कोणी केली? तर इंडिया हाऊसची स्थापना ही पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. गदर चळवळीचे नेते कोण होते? लाला हरदयाल, रासबिहारी बोस, सचिंद्रनाथ सन्याल. तर या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. पुढील प्रश्न. चितगाव शस्त्रागाराचे नियोजन कोणी केले? तर या ठिकाणी जे हल्ल्याचे नियोजन केले होते ते होते सूर्यसेन यांनी. शांती घोष व सुनीती चौधरी या दोन शाळकरी मुलींनी कोणाची हत्या केली? तर जिल्हाधिकाऱ्याची त्यांनी काय केली होती? हत्या केली होती. बहिष्कृत हितकारिणी सभा कोणी स्थापन केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही संस्था स्थापन केली. पुढील प्रश्न. सभा स्थापन केली. महाडचा सत्याग्रह 14 तळे कोणत्या वर्षी झाला? महाडचा तर 1927 मध्ये झाला. काळाराम मंदिर सत्याग्रह कोठे झाला? तर नाशिक या ठिकाणी झाला. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर मित्रांनो शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? तर याची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. पहिली कापड गिरणी 1853 मध्ये कोठे सुरू झाली? तर मुंबई या ठिकाणी सुरू झाली. पुढचा प्रश्न. भारताचे पितामहा कोणास म्हणतात? ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी. ब्रेन थेरी संपत्तीचे वहन कंसात कोणी मांडली? तर याचं उत्तर आहे दादाभाई नौरोजी यांनीच. केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? तर केसरी आणि मराठा ही आगरकर आणि टिळक यांनी सुरू केली. पुनर्विवाह उत्तेजक मंडळी ही संस्था कोणी स्थापन केली? तर याचं उत्तर आहे न्याय मगो ओरांडे. शारदा सदनची स्थापना कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे पंडिता रमाबाई. लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर लोकहितवादी म्हणून गोपाळहरी देशमुख यांना ओळखले जाते. मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हटले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू झाले? तर 1832 मध्ये. भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? तर लोकमान्य टिळकांना म्हटले जाते. इतिहास हा भविष्याचा आरसा आहे हे कोणी सिद्ध केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि नक्की मला सांगा की तुम्हाला ह्या प्रश्नांची क्वालिटी कशी वाढली. अजून अशाच प्रकारचे जेवढे काही आपल्याला स्लॅबसला विषय आहेत त्याच भूगोल, नागरिकशास्त्र, समाजशास्त्र, राज्यघटना, मॅथ, रिझनिंग, मराठी व्याकरण सर्वांचे अशाच प्रकारचे प्रश्न आपण घेत जावं किंवा नाही याबद्दल कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की तुमच्या तयारी करणाऱ्या मित्रांना तुम्ही शेअर करा.